कधी कधी मनाला वाटेल तसं वागता. अहो असं स्वतःवर राग कोण काढतं बरं? हा किती लागलंय बघताय ना. अहो मला त्रास होत होता म्हणून तुम्ही हे असं करायची काय गरज होती बरं? आणि आता तुम्हाला त्रास होतोय म्हटल्यावर मला काय आनंद होणार आहे का? काय सर तुम्ही हात लावू नका. किती लागले बघताय ना तुम्ही. सर तुम्ही का वागता असं? मला नाही अजिबात आवडलेलं नाहीये बरं का. तुमचा ना राग खरंच विचित्र. कधी काय कराल ना याचा काही नेमच नाही. आता असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे? तुम्ही ना ऐकत जा जरा माझं. सराव नका करत जाऊ तुम्ही असं. कळतंय का तुम्हाला? राणी, तुला खरंच एवढी काळजी वाटते माझी? मला ना या घरात सगळ्यांचीच काळजी, पण तुम्ही ना असे ध्यान आहात जे कोणाचंच ऐकत नाही. बघ बेटा, म्हणून तुमची जरा जास्त काळजी वाटते. पण तुला त्रास झाला माझ्यामुळे, मग मलाही त्रास व्हायला पाहिजे ना? का असं काही नियम लिहून ठेवलाय का कुठं? नियम नाहीये, पण गिल्ट तर फील होतं ना मला. मग तुम्हाला असा त्रास होत असताना माझ्या मनाला नाही का लागणार? मला नाही येणार का गिल्ट? आणि आता मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला? झालं विसरलात ना. स्वतःचं डोकं चालवायचं नाही, मी सांगेल ते ऐकायचं असं म्हणाले ना मी. पण राणी मला हे बघा, काय म्हणाले होते मी की काहीही बोलायचं नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचा आहे, ठीक आहे? काय आता हे तोंड फक्त खाण्यासाठी उघडायचं. तुम्हाला जे काय हवंय ना ते तुम्ही मला मेसेज करा, मी तुमच्या पुढे हजर करेन. आणि ना आता झाला तेवढा त्रास पुरे झाला बरं का. आता तुम्ही कृपा करून शांत राहा. सर खूपच विचित्र वागताय सर तुम्ही. सर फक्त एवढंच की हे जे काही घडलंय ना ते मालती मॅडमला कळू देऊ नका. म्हणजे तुझी काही धमकी दिलीस मला आता ती नाही सांगायची का आईला? अहो याच्यात सॉरी 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 जोरात लागलं ना. आराम करायचा आहे आता फक्त, आणि या खोलीतून अजिबात हलायचं नाही. राणी, तुझ्यासारखी या जगात फक्त तूच आहेस. तू खरंच मनाने खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी मैत्रीण भेटायला खूप नशीब लागतं. यांना काय झालं? बोलत का नाही आहेत? बापरे, यांचा पारा जरा जास्तच चढलाय की काय? बघत सुद्धा नाही येत म्हणजे काय म्हणायचं? काय हो, काय झालं तुम्हाला? सगळं डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा मुद्दामून न दिसल्यासारखं वागू नका. घरात जे काही चाललंय ते पटतंय तुम्हाला? अच्छा, म्हणजे इंद्रानी माझ्यासाठी त्या राणीच्या कानाखाली वाजवली, त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय तर? आणि मी काल रात्री कुठे होते, काय झालं होतं माझ्या बाबतीत
याची तुम्हाला अजिबात चिंता नाहीये. मालती, तुम्ही कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. आपण काय वागतोय, कसं वागतोय ह्याचं तुम्हाला भानच राहिलं नाहीये. तुमची काळजी नसती ना तर मी लगेच पोलिसांना कळवलं नसतं. पोलिसांना कळवलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली, प्रेम संपलं ना. तुम्ही प्रेमाबद्दल बोलूच नका. प्रेम, माया, जिव्हाळा हे शब्द तुम्ही आयुष्यातून कधीच काढून टाकले. माझं प्रेम, माझी माया ज्यांच्यासाठी असायला हवी ना त्यांच्यासाठी असते आणि कायम असणारच आहे. तुम्हाला माझ्यातली अटलेली माया दिसते हो, पण तुमचं काय? मी आल्यापासून मला एका चकार शब्दांत तरी विचारलं? मी कुठे गेले होते, मी का गेले होते, मी कशी आहे विचारलं नाही. तुम्हाला काळजी कोणाची? तुमच्या लाडक्या राणीची. तिच्या इतकीच मला तुमचीही काळजी आहे. पण माझं काय आहे माहिती ना, मला वरवरचं प्रेम, माया, जिव्हाळा दाखवावं लागत नाही. तुम्ही घर सोडून निघून गेल्यानंतर माझा चैन पडत नव्हतं. मला खोटं वाटत असेल तर विचारा रत्नावहिनी ना. प्रत्येकाला विचारत होतो मी, मालती कुठे आहे, मालती कुठे आहे. आणि जिचा तुम्ही इतका तिरस्कार करता ना, त्या राणीच्याही घशाखाली घास उतरत नव्हता, फक्त तुमच्या काळजीपोट. पास तिचं कौतुक करू नका. अहो सापाची औलाद येते. मालती, तोंड सांभाळून बोला. तिच्याविषयी बोलताना माझ्या तोंडून असे शब्द येणार आयुष्यभर, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे दिवस रात्र आपण ह्या घरामध्ये फक्त वाळच घालायचे आहेत. तुम्हाला एवढी काय खुपते हो राणी तुमच्या डोळ्यात? कारण तिनेच माझ्या इंद्राच्या आयुष्याची, माझ्या घराची वाट लावली आहे. फक्त ते तुम्हाला मान्य नाही करायचं इतकंच. तुम्हाला ना कावीळ झाले, कावीळ. त्यामुळे सगळं जग तुम्हाला पिवळं दिसतंय. घरीच उपचार करा, आता घराची राख रांगोळी करून टाकाल तुम्ही. राख रांगोळी मी नाही, तुमची राणी करते. सॉरी, तळभद्री राणी करते. मालती बस, आता एक शब्दही बोलू नका. बोलणार. तुम्हाला जर का त्या राणीचीच बाजू घ्यायची असेल ना तर मी बोलतच राहणार. तुमच्या या अशा वागण्यामुळे ना इंद्र असा वागला, त्याने हात उगारला राणीवरती. मग काय चुकीचं केलं? उलट तिला त्यांना धक्के मारून या घरातनं हाकलून द्यायला हवं होतं. अहो आई मुलामध्ये भांडण लावायचं पाप केलंय तिने. राणी असं कधीच करू शकत नाही. हेच याच गोड गैरसमजात जगत राहा तुम्ही. नाही एक दिवस त्या पोरीने आपल्याला रस्त्यावर आणलं ना तर बघा, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. बुवा ऐकताय का? अहो ते डॉक्टर म्हणत होते की तुम्ही जरी आमच्याशी आता बोलत नसलात ना तरी आमचं बोलणं पोचते तुमच्यापर्यंत. बुवा आजपर्यंत तुम्ही कितीही त्रास सहन केला असला तरी कधीच दाखवला नाहीत. तुम्ही आता पण तेच करताय ना बुवा. पण मला ना तुमच्या बरोबर बोलायचंय, तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला. बुवा हो, इंद्रजित सरांनी तुम्हाला काहीतरी केलं म्हणजे त्यांच्यामुळेच तुमची अशी अवस्था झाली असं मला वाटत होतं. म्हणून मला खूप राग आला होता त्यांचा. आमच्यात खूप मोठा वाद पण झाला. मी तर त्यांना नजरेस पण धरत नव्हते. पण बुवा तुमच्यामुळेच मला माझी चूक आहे. मी भल्या माणसावर संशय घेत होते ना. तुम्ही ते गोडाऊन मध्ये लिहून ठेवलं होतं ना की इंद्रजित सरांचा याच्यात काहीच दोष नाहीये, त्यांचा कुठलाच हात नाही याच्यात. त्यामुळे मग माझं मन जरा शांत झालं, माझा राग शांत झाला. आणि मग तेव्हा कुठं मी इंद्रजित सरांशी नीट बोलायला लागले. बुवा हो, त्यांनी तुम्हाला वाचवायला खूप त्रास सहन केलाय, खूप सोचलं हो त्यांनी. पण बुवा आता आमचं नातं एकदम पहिल्यासारखं होतंय. बुवा तुम्ही ना आमची चिंता अजिबात करू नका. तुमची राणी सुखात आहे. फक्त ना आता तुम्हाला मला अशा अवस्थेत नाही बघवत आहे. तुम्ही ना लवकरात लवकर बरे व्हा बाबा. आणि माझ्या डोक्यावर एकदम मायेने हात फिरवा. मला विचारा ना बुवा की तू कशी आहेस राणी, माझ्याशी बोला तुम्ही बुवा. मला तुमच्याशी खूप बोलायचंय. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ना ते सगळं मला तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला
तुम्हाला खरं सांगू का, मला कधीच असं वाटलं नव्हतं की मला कधी कोणाबद्दल काहीतरी वाटेल. आता हे असं लग्न झाल्यावरती तर कधी मला नवऱ्याकडून प्रेम मिळेल अशी कुठलीच अपेक्षा नव्हती माझी. पण बुवा, आता ना मला काहीतरी वाटायला लागले. हे सगळं काय आहे ना ते नाही माहित बुवा, पण चांगलं वाटतंय, हवंसं वाटतंय. इंद्रजित सरांबद्दल मला काहीतरी वाटायला लागले. त्यांची ना खूप काळजी वाटायला लागली. काय माहित का आपण सारखा त्यांचाच विचार मनात असतो. त्यांच्याबद्दल आहे ना खूप आपलेपणा वाटायला लागले. मी खुश आहे बुवा. मला हे सगळं तुम्हाला सांगायचंय बुवा. मला खूप बोलायचंय तुमच्याशी. त्यामुळे ना तुम्ही लवकर बरे व्हाल ना बरं माझ्यासाठी. इंदिरा राणीची काळजी आपण का करायची? हे बघ, आपण नेहमीसारखा आपलाच विचार करायचा. असं इथे आपला विचार कोणीच करत नाही. हो खरं आहे, पण जे ठरवलं होतं ते काम झालं. हा काय प्रश्न आहे? हे बघ उर्मिला, तुला चांगलंच माहिती आहे विक्रांत जे बोलतो ते करतो. फायनली इंद्राने त्या पेपरवर सह्या केल्या. त्याला कळले नाही की त्याने काय मूर्खपणा केलाय ते. काय सांगतोयस विक्रांत रे तू? खरंच नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट न बघता इंद्रा कधीच कुठल्या पेपर्सवर साईन करत नाही आणि त्यानं सह्या केल्या. तीच रिस्क होती. पण मीही विक्रांत महाडिक आहे, इंद्रापेक्षा हुशार आहे. मी जरी मोठा भाऊ असलो ना तरी त्याला रामाच्या जागी ठेवला. त्याचा माझ्यावरचा विश्वास वाढवला. त्याचं कौतुक करून त्याच्याकडून सगळं काम काढून घेतलं. त्याला कळलंही नाही. वा, सुपर काम केलंस की विक्रांत तू. फायनली सोन्याची कोंबडी आपल्या हाती लागणार आहे. करेक्ट. आणि याच सोन्याच्या कोंबडीमुळे आपले सोन्याचे दिवस सुरू होणार आहे. इंद्रजित सर पण सारखं तुमच्याबद्दल विचारत असतात. आणि तुमची ही अशी अवस्था करण्यासाठी कोण जबाबदार आहे ना ते सुद्धा आम्ही शोधतोय बरं का बुवा. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. आम्ही लवकरात लवकर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावू. तू काळजी करू नको उर्मिला. मी फार उशीर करणारच नाहीये. सगळं काही उद्याच्या उद्याच होणार. हा, फक्त एक काम बाकी आहे. त्या राणीच्या बापाला टाटा बाय बाय करणार. त्याची तिगडी उद्याच उठवणार मी. इंद्रजित सर झोपले असतील का? त्यांचा हात कसा असेल? आता हे कसं विचारायचं त्यांना? जाऊ पण शकत नाही बाहेर. कोणी बघितलं तर आमचं सगळं भांडं फुटेल. काय करू मी? कसं बोलणार त्यांच्याशी? काय करू शकतो? हा, तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ का? म्हणजे तिलाही बरं वाटेल आणि हे जे काही सगळं चालू आहे या टेन्शन पासून थोडंसं रिलॅक्स फील होईल आम्हाला दोघांना. हे बेस्ट आहे. पण आता तिला हे सगळं इन्फॉर्म कसं करू मी? इंद्रा, ए इंद्रा, इंद्रा, आई, अगं झोपली नाहीस तू अजून? तू झोपलास का नाही ते बघायला आले होते. आता माझा लेक झोपल्याशिवाय मला कशी झोप लागेल? हा, मी झोपणारच होतो आता. बरं ठीक आहे. आणि खाली जेवायला का नाही आलास? अगं मला भूक नव्हती आई खास.
सरांचा मेसेज. अरे मेसेजवर बोलू शकतो हे लक्षातच नाही आलं माझ्या. राणी काय ग झोप येत नाहीये? येईलच जाता असं वाटतंय. अगं झोपेच म्हणते मी. वाटत असणार की काय काय म्हणतेस काय? ते सॉरी सॉरी ते मी ना ऐकलंच नाही. झोपेत वाटतं. काय रे स्वतःशीच का हसतोयस? काय झालं? मी मी कुठे असतोय? मी नाही असत आहे. अरे असं काय करतोयस? तू आता हसत होतास, हे बघ अजूनही हसतोयस. हे फॉरवर्डेड मेसेज होता एक. सो जोक छान होता म्हणून कदाचित हसलो असेल. मलाही सांग ना जोक. राणी उद्या कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? काय रे काय विचारतीये? काय? सांगतोयस ना जोक? अगं ते मी विसरलो. जस्ट सॉरी. इंद्रा तुझं काय चाललंय मला कळतच नाहीये. दुसरं काही काम करतोयस का फोनवर? नाही. हो नाही म्हणजे हो म्हणजे काही ईमेल्स आहेत ते चेक करत होतो. सर म्हणतात तसं जावं का फिरायला? इतक्या गोष्टी घडल्या आहेत, डोकं कामच करेन असं झालंय. कुठेतरी जाऊन आलो तर डोकं जरा शांत तरी होईल. राणी काय ग एवढा कसला विचार करतेस? ते जरा शांत केलं पाहिजे ना. शांत? काय शांत केलं पाहिजे? हा ते शांतता. किती शांतता आहे ना आपल्या घरात याचा विचार करत होते. छान वाटते. बरोबर आता तू डोकं शांत ठेव आणि झोप. सर माझ्या पण मनात हेच होतं, खरंच जाऊ कुठेतरी. राणी हा बाळा तुझं नक्की काय चाललंय ग? कधी तुम्हाला टेन्शन मध्ये दिसते तर कधी तू हसते. काय चाललंय काय? हसते ते जोक आला ना मेसेजवर म्हणून असं आलं. असं आहे होय? सर माझ्या पण मनात हेच होतं, खरंच जाऊ कुठेतरी. मला वाटलं इंद्राची आणि तुझी भांडणं मिटलीत आणि तुम्ही पहिल्यासारखं बोलायला लागला. नाही 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 तसं काहीच नाहीये. आपण जायचं म्हणतोय ते ठीक आहे, पण घरात सुद्धा काहीतरी सांगायला लागेल ना. तर रत्ना पण सांगावं लागणार आहे. इंद्रा खूप काम आहे का रे? मी विक्रांतला सांगू का तुझं काम करायला? नाही नाही जस्ट आता होतं झालंय, काही जास्त नाही आहे. हो तू बघ आता कारण काय सांगायचं ते. पण हा प्लॅन कॅन्सल होऊ देऊ नको. खूप रेअरली आपण बाहेर जातो एकतर. प्लीज. हो सांगते काहीतरी, थांबा. राणी आता जास्त वेळ जागू नको बाळा, झोप आता. नाही जागत नाही मी. पण आई अहो ते
ते ना उद्या माझ्या सख्या मावशीच्या घरी साखरपुडा आहे. तर आता बुवा हॉस्पिटलमध्ये आहेत ना, तर आई नाही जाऊ शकणार. मग मी जायला पाहिजे ना. तर उद्या मी पूर्ण दिवस घरी नसेल, पण मी घरातली सगळी कामं करून जाईल. आणि आबांना पण सांगितलंय तसं. अगं वेडी आहेस का? मी आहे की, मी बघेन घरातली सगळी कामं. आणि राणी, अगं कितीतरी दिवसांनी तुझ्या आयुष्यात असा आनंदाचा क्षण आलाय. बाळा, हा आनंदाचा क्षण भरभरून जग. तू इतकी नको काळजी करू, मी आहे ना. हो आई, किती चांगले आहात तुम्ही. थँक्यू. राणी देईल तिकडे काहीतरी कारण, पण मी आईला काय सांगू? किती काम करतं रे माझं लेकरू. आणि त्याच्या नशिबी ती राणीसारखी मुलगी आली आहे. पण तू काळजी करू नकोस इंद्रा. ती राणी ना तुझ्या आयुष्यातनं लवकरच निघून जाईल बघ तू. आई ऐक ना, गेले काही दिवस आपल्या घरात जे काही घडतंय थोडं डिप्रेसिंग फील होत आहे मला. इंद्रा, मी उद्या कुठेतरी बाहेर लॉंग ड्राईव्हला जायचं म्हणतोय. तुला चालेल ना? अरे चालेल ना. आणि विचारतोयस काय? तुला ज्या गोष्टीतून आनंद मिळणार आहे ती गोष्ट करू नको असं मी कधी म्हणाले का? ऐक ना, मी ना मंदिरात पण जाऊन येईन, म्हणजे थोडं फ्रेश फील होईल, मला थोडं रिलॅक्स वाटेल. हो, तुला हवंय तिथे जा. पण आता आराम कर. हं? हो, ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. आईकडून परमिशन मिळाली आहे, सो आपला प्लॅन डन आहे. तुझ्यासोबतची फर्स्ट लॉंग ड्राईव्ह मजेशीर असणार आहे. आय एम सो एक्सायटेड. मी पण. राणी, एकच रिक्वेस्ट आहे. काय? यावेळी जी राईड करू ती आपल्याच कारने करूया, नाहीतर पुन्हा मला तू त्या ट्रॅक्टरमध्ये बसायला लावशील. का हो, तुम्हाला तर तो प्रवास आवडला होता ना? हो, पण हा प्रवास फक्त आपल्या दोघांचा असायला हवा, तुझा आणि माझा.